तापमान वाढ आणि आपण नक्की काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूयात। नमस्कार, मी स्नेहल गडांकुश आणि आपण पाहत आहात लोकवृत्त न्यूज। गेल्या काही वर्षापासून सर्वाधिक उष्ण वर्ष ही उपाधी प्रत्येक वर्षाला लागलेली आपण पाहत आहे। याचं कारण म्हणजे विकासाच्या नावाखाली होत गेलेल्या निसर्गाच्या दहनामुळे, अमर्याद वायू प्रदूषणामुळे, वनांच्या ऱ्हासामुळे पृथ्वीवरील तापमान हे वेगाने वाढत आहे। उन्हाळ्याच्या ऋतूची तीव्रता ही अधिक प्रकर्षाने जाणवते। यामागे आपल्या नद्या आणि अनेक जलस्रोत, तलाव, ओढे यांचे सुकणे हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे। मार्च महिन्यापासून देशामध्ये तापमानाचा पारा हा 40 पार करून पुढे गेला आहे। हवामान खात्याने उष्णतेच्या लाटांचा इशारा दिला आहे आणि अनेक भागांमध्ये हे चटके देखील जनता सोसत आहे। येणारा प्रत्येक वर्ष हे सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंदवलं जात आहे। सतत वाढणारी उष्णता ही ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आहे। यामुळे पृथ्वीचे तापमान हे सातत्याने वाढत आहे। उष्णता वाढण्याचे एक कारण म्हणजे समुद्राच्या तापमानामधील वाढ। यामुळे येणाऱ्या काळामध्ये उष्णता ही आणखीनच वाढणार आहे। यासोबतच पृथ्वीचे तापमानही वाढले जाईल। साधारणतः समुद्राचे तापमान 39 अंश सेल्सिअस पर्यंत असायला हवे, पण ते आता लक्षणीय वाढले आहे। सध्या जाणवत असलेली उष्णता यामागे नद्या आणि अनेक जलस्रोत, तलाव, ओढे यांचे सुकणे हेही एक महत्त्वाचे कारण आहे। कारण नैसर्गिक जलस्रोत तापमान कमी करण्यास मोठी मदत करतात आणि वातावरणामध्ये थंड राखण्यासाठी उपयुक्त ठरतात। पण आपण विकासाचा वरवंटा या जलस्रोतांवर चालवला आहे। दुसरीकडे विकासाच्या नावाखाली झाडे आणि जंगलांची कत्तल केली जात आहे। याचा थेट परिणाम पृथ्वीच्या तापमान वाढीवर झाला आहे। वाढत्या वाहनांच्या गर्दीमुळेही पर्यावरणाला हानी पोहोचत असून तापमान वाढ होत आहे। आपल्याला पृथ्वीचे तापमान कमी करायचे असेल तर त्यासाठी सर्वप्रथम समुद्राच्या तापमानामध्ये घट करणे हे आवश्यक आहे। आज पृथ्वी समोरील मोठ्या संकटांमध्ये तिचे वाढते तापमान हा एक प्रमुख मुद्दा आहे। तापमान वाढीमुळे नदी असो किंवा वन, सर्वच कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या पर्यावरणीय संकटांमधून जात आहे। 70% जलस्रोत आणि जगभरातील हिमखंड हळूहळू आपली क्षमता गमावत आहेत। वास्तविक हे हिमखंड एका अर्थाने पाण्याच्या फिक्स डिपॉझिट सारखे आहेत, जे हिमनद्यांच्या माध्यमातून नेहमी पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवतात। पण यांची स्थितीही वाईट झाली आहे। जिओफिजिकल रिसर्च लेटर मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार उद्योगांमुळे पृथ्वीचे तापमान हे 4 अंश सेल्सिअस पर्यंत वाढू शकते। त्यामुळे 1/3 बर्फ वितळून समुद्रामध्ये जाईल आणि पृथ्वीवर प्रचंड पूर येईल। वैज्ञानिकांच्या मते असे आहे की तापमान कोणत्याही परिस्थितीमध्ये 2 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त वाढू नये। तसेच 1.5 अंश सेल्सिअस वाढल्यास सुमारे 14% बर्फ हा वितळू शकतो। देशातील वर्षाजन्य नद्या मोठ्या संकटामध्ये सापडल्या आहेत आणि याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्या जलस्रोत क्षेत्रांतील वनांचा होत असलेला ऱ्हास। आता या नद्या पूरच आणतात किंवा पूर्णपणे सुकून जातात। या नद्यांवर अवलंबून असलेले तलाव आणि विहिरीही नामशेष होत आहेत। स्वातंत्र्यानंतर देशामध्ये 24 लाख तलाव होते, परंतु आता फक्त 5 लाख तलाव हे शिल्लक आहेत। सरासरी दरवर्षी भूगर्भातील पाणी 1 मीटर खाली जात आहे आणि लाखो विहिरी या कोरड्या पडून नष्ट झाल्या आहेत। त्यामुळे उन्हाळ्यामध्ये मोठी लोकसंख्या बाधित होत आहे। आपण पाणी वितरणावर भर देताना त्यांच्या वापराकडे दुर्लक्ष केले। पाण्याची कमतरता ही मोठी समस्या असूनही देशभरामध्ये होणाऱ्या पायाभूत विकासांमध्ये पाण्याच्या गरजेबाबतचा दृष्टिकोनच नाही। उदाहरणार्थ, आपण आधी मोठ्या इमारती आणि उद्योग उभारतो आणि त्यानंतर जमिनीखालच्या पाण्याचा बेसुमार उपसा सुरू करतो। पण भूमिगत पाण्याचा उपयोग एका ठराविक मर्यादेपर्यंतच शक्य आहे। त्यामुळे पर्यावरण समतोल राखून आपण जास्तीत जास्त वनसंपदा ही वाढवली पाहिजे, तरच तापमान वाढीचा सामना आपल्याला करता येईल। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो।